सूरजला देवाघरी जाऊन 1 महिना संपला होता, तरी त्याची पत्नी सावनी अजूनही त्या दुःखातून सावरलेली नव्हती. कारण सूरज हाच तिचा एकमेव आधार होता. सावनी लहान असताना तिच्या आईवडिलांचा एका अपघातात मृत्यू झाला होता. तेव्हापासून तिला तिच्या काकाने सांभाळलेलं होतं. पण सावनीची काकी तिला चांगली वागणूक देत नव्हती. सावनीने आयुष्यात खूप दुःखाचा सामना केला होता. पण सूरजसोबत लग्न झाल्यानंतर तिच्या आयुष्यात आत्ता कुठे चांगले दिवस आले होते. ती सुखाचे क्षण अनुभवत होती. काही दिवसापूर्वी दोघेही नवरा-बायको किती आनंदात आणि सुखात होते आणि भावी आयुष्याची स्वप्ने त्यांनी रंगवलेली होती. सावनी आता आई होणार होती. हा आनंद त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद होता. सूरज सावनीच्या आयुष्यात आल्यापासून ती खूप स्वतःला भाग्यवान समजत होती. पण कदाचित त्या आनंदाला कोणाची तरी नजर लागली असेल. असाच प्रसंग सूरजच्या निघून जाण्याने सावनीच्या आयुष्यात घडला होता. सूरज जेव्हा त्याच्या ऑफिसच्या कामासाठी सावनीच्या शहरात गेला होता, तेव्हा त्यांची पहिल्यांदा भेट सावनीच्या ऑफिसमध्ये झाली होती. तेव्हा सावनीचा शांत स्वभाव, तिचा साधेपणा आणि सौंदर्य त्याला खोलवर भावलं होतं आणि तेव्हाच सूरजने सावनीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. खरं तर सूरजच्या आईला त्यांचे लग्न व्हावे असं वाटतच नव्हतं. त्याचं लग्न करायचं नव्हतं, कारण त्यांना एक स्वार्थी भीती वाटत होती की लग्नानंतर त्यांचा मुलगा बदलेल आणि तो त्याच्या आई आणि बहिणीच्या जबाबदाऱ्या योग्यरित्या पार पाडू शकणार नाही किंवा तो लग्नानंतर पूर्णपणे आई व बहिणीला विसरून जाईल आणि याच स्वार्थीपणामुळे सूरजचे लग्न व्हावे असे त्याच्या आईला वाटत नव्हते. सूरज 8वीत असताना त्याच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर त्याने आपलं शिक्षण 10वीपर्यंत कसंबसं पूर्ण केलं. पण घरातील जबाबदाऱ्या, कर्तव्य लक्षात घेऊन महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्याने आपल्या आई आणि बहिणीला आधार देण्यासाठी अर्धवेळ नोकरी देखील करायला सुरुवात केली आणि आपलं शिक्षणही तो पूर्ण करतच होता. असाच वेळ, वर्ष हळूहळू जात होतं. सूरजने खूप संघर्ष करून आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि आता त्याला एका चांगल्या कंपनीत चांगली नोकरी देखील मिळालेली होती. मग त्यानंतर त्याच्यासाठी लग्नाचे प्रस्ताव येऊ लागले. पण असं वाटत होतं की त्याच्या आईने त्याचं लग्न करायचंच नाही असं मनाशी ठरवलेलं होतं. म्हणूनच तेव्हा सूरजची आई वेगवेगळे निमित्त कारणे सांगून प्रत्येक प्रस्ताव नाकारू लागली होती. तेव्हा सूरजलाही हळूहळू हे जाणवत होतं की त्याची आई आणि बहीण खूप स्वार्थी झाल्या आहेत. त्या स्वतःच्या गरजा पूर्ण व्हाव्यात व नेहमी आरामात राहता यावं यासाठी त्या मुलाचं लग्न व्हावं असं त्यांना वाटत नव्हतं. शिवाय सूरजची बहीण शिक्षणाच्या नावाखाली पैसे घ्यायची, पण कॉलेजला तर कधी जायचीच नाही. पण सूरजला हे सर्व कळताच त्याने त्याच्या बहिणीला अनेक दिवस घराबाहेर पडूच दिलं नाही. पण आईच्या प्रोत्साहनामुळे ती पुन्हा बाहेर जाऊ लागली. पण तिने कॉलेजला जाणं पूर्णपणे बंद केलं. सूरजने तिला समजावलं, पण तिने त्याचे काहीच ऐकले नाही. त्याच दरम्यान सूरज सावनीच्या शहरात कामानिमित्त 4 महिन्यासाठी गेला होता आणि तेथेच त्याची सावनीशी भेट झाली, ओळख झाली. त्यानंतर दोघेही 4-5 महिने एकमेकांना भेटत राहिले. एकमेकांना चांगले प्रकारे ओळखू लागले होते. त्यानंतर सूरजने त्याच्या आईला फोन केला आणि तिला सांगितलं की आई, मला तुझी सून मिळाली आहे आणि मी तिच्याशी लग्न करत आहे. हे सर्व ऐकून त्याची आई स्तब्ध झाली. ती म्हणाली, अरे पण मुलगी कोण आहे? तिचं घराणं कोणतं आहे? मग सूरज म्हणाला, आई, मुलगी अनाथ आहे. तिचे आई वडील एका अपघातात गेले. तेव्हापासून तिच्या काकांकडे ती राहते. मग काय, सूरजच्या आईला एक निमित्त मिळालं आणि ती म्हणू लागली की मी एका अनाथ मुलीला माझ्या घरची सून बनवणार नाही आणि तिचे संस्कार कसे असतील कोणास ठाऊक. पण तेव्हा सूरजने आईचे काहीच ऐकले नाही. आई आपल्या लग्नाला परवानगी कधीच देणार नाही व आपले लग्नही लावून देणार नाही हे आता तो ओळखून होता. मग त्याने एक निर्णय घेतला. त्याने तिकडेच सावनीसोबत मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये लग्न केलं आणि तिला पत्नी म्हणून घरी आणलं. तेव्हा मात्र सूरजची आई काहीच करू शकली नाही. शिवाय तो एकुलता एक कमावता मुलगा होता. घरचा संपूर्ण खर्च व त्यांच्या गरजाही तोच पूर्ण करायचा. त्यामुळे मनात इच्छा नसतानाही त्यांनी सावनीला त्यांची सून म्हणून स्वीकारलं. पण तिला सूरज घरी नसताना नेहमी टोमणे मारायच्या की तू एक अनाथ मुलगी आहेस. आई-वडिलांचे संस्कार तुला मिळालेले नाहीत. तुला घरकाम, कर्तव्य कोणी शिकवलं नसतील, तर तू कसा काय संसार करणार आहेस? माझ्या मुलाला फसवून त्याच्यासोबत लग्न केलंस. पण मी तुला माझी सून मानतच नाही. तरीही सावनी देखील
कधी उलट उत्तर दिले नाही, तर तिने प्रत्येक काम व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला व आपल्या कर्तव्यात देखील ती कधीच कमी पडली नाही. पण तरीही तिची सासू कधीच खुश झाली नाही की तिने सावनीच्या चांगल्या वागण्याची व तिच्या कामाची देखील कदर केली नाही. हळूहळू त्यांच्या लग्नाला 1 वर्ष होऊन गेले होते, पण सासूच्या वागण्यात बदल झाला नाही आणि त्याच दरम्यान सावनीला कळालं की ती आई होणार आहे. या बातमीने सूरज खूप आनंदी होता. त्या दोघांनीही आपल्या भावी आयुष्याची, आपल्या बाळाची अनेक स्वप्न रंगवलेली होती. पण एके दिवशी ऑफिसहून परतताना सूरजचा अपघात झाला आणि तो जगाचा निरोप घेऊन निघून गेला. आणि या एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. सूरजच्या निघून जाण्याचं दुःख सावनीसाठी एका मरणयातनेपेक्षा काही कमी नव्हतं. आता कुठे सावनीच्या आयुष्यात सुखाचे, आनंदाचे क्षण आले होते, पण नियतीला तेही पावलं नाही आणि आयुष्यभराचे इतके मोठे दुःख सावनीला मिळाले. तेव्हापासून सावनीला भान हरपल्यासारखं वाटत होतं. सूरजशिवाय जगण्याची ती कल्पनाच करू शकत नव्हती. पण तिच्या बाळासाठी आता तिला खंबीर व्हावं लागणार होतं. तिच्या सासूबाईंना काहीतरी वेगळंच वाटत होतं. त्यांच्या मनात एक वेगळेच षड्यंत्र रचलं जात होतं. मुलाच्या जाण्याच्या दुःखापेक्षा त्यांना त्यांच्या भविष्याची जास्त काळजी व स्वार्थीपणा महत्त्वाचा वाटत होता. आणि सूरज गेल्यानंतरच्या काही दिवसांनी त्या त्याच विचारातून एका रात्री सावनीच्या रूममध्ये गेल्या. तेव्हा ती तिच्या नवऱ्याच्या फोटोकडे पाहत रडत बसलेली होती. तेवढ्यात तिची सासू तिच्याकडे आली. अचानक तिचा हात धरला आणि तिला ओढत बाहेर आणलं आणि म्हणाली, "ए मुली, तू इथून निघून जा. तू जिथून आली आहेस तिथे परत निघून जा. या घराशी आता तुझा काहीच संबंध नाही. आजपर्यंत सूरजसाठी मी तुला इथे सहन केलं होतं. पण आता पुढचा एकही क्षण मी तुला माझ्या घरात पाहू शकत नाही. आणि तसंही तू मला पहिल्यापासूनच आवडत नाहीस. त्यामुळे आत्ताच्या आत्ता निघून जायचं." हे ऐकून सावनी आश्चर्यचकित झाली आणि म्हणू लागली, "आई, तुम्ही असं कसं काय बोलता आहात? आणि मी इतक्या रात्री या अवस्थेत कुठे जाऊ आणि काय करू?" तर ती म्हणाली, "हे बघ, कुठेही जा किंवा तुझ्या काकांकडे जा. तू जेथून आली आहेस तेथे परत जा." तेव्हा परिस्थिती पाहता सावनीने सासूला विनवणी केली, "आई, रात्रीच्या यावेळी या अंधारलेल्या शहरात मी कुठे जाऊ? मी येथे कोणालाही ओळखतही नाही. येथील फारशी माहिती मला नाही." पण सूरजच्या आईने तिचं काहीच ऐकलं नाही आणि तिच्या हाताला धरून दाराजवळ घेऊन आल्या आणि म्हणाल्या, "तुला येथे फुकटचं सांभाळायला माझ्याकडे काही पैसे नाहीत, जे तुझ्यावर मी खर्च करू. पण आई, मी नोकरी करेन आणि घरची जबाबदारी घेईन, घरातील सर्व कामंही करेन, पण मला घराबाहेर काढू नका." पण सासू काहीच ऐकायला तयार नव्हती. ती आपल्या मतावर ठाम होती. सावनीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. घराबाहेर पडताना तिचा श्वास अचानक जड झाला. तिच्या मनात भीती व सूरजची आठवण आली. आज सूरज जर इथे असता तर अशी वेळच कधी माझ्यावर आली नसती, असा ती विचार करू लागली. इतक्यात दारावरची बेल वाजली. तेव्हा पटकन पुढे जाऊन सासूने दार उघडलं. तेव्हा समोर काळा कोट आणि पॅन्ट घातलेला एक माणूस उभा होता. सासू त्यांना ओळखू शकल्या नाहीत. ती म्हणाली, "कोण हवं आहे आपल्याला? तुम्हाला कोणाला भेटायचं आहे?" मग त्याने उत्तर दिलं, "नमस्कार, माझं नाव प्रवीण गुप्ता आहे. मी एक वकील आहे. खरं म्हणजे मी सूरज यांनी एक मृत्यूपत्र तयार केलं होतं, तेच मी इच्छापत्र घेऊन आलो आहे. खरं तर मी काही दिवस गावी गेलो होतो, पण आज सकाळीच मी इकडे आलो आहे. म्हणून मला वाटलं की मी माझं काम लवकर पूर्ण करावं, म्हणून मी इथे आता आलो आहे." हे ऐकून सूरजच्या आईला आश्चर्य वाटलं. ती म्हणू लागली, "इच्छापत्र? असं कसं होईल? मी त्याची आई आहे. मला याबद्दल काहीच माहिती नाही." आणि मग मिस्टर गुप्ता हॉलमध्ये आले आणि खुर्चीत आरामात बसले. पण सूरजची आई अजूनही गोंधळलेल्या अवस्थेत होती. तर सावनीने तिचे अश्रू पुसू लागली. तेव्हा मिस्टर गुप्ता खोल डोळ्यांनी सावनीकडे पाहत म्हणाले, "तुम्ही कोण आहात?" सावनी हात जोडून म्हणाली, "नमस्कार, माझं नाव सावनी आहे. सूरज यांची मी पत्नी आहे." त्यावर वकिलांनी सावनीला बसायला सांगितलं. तेव्हा मध्येच सूरजची आई स्पष्टपणे म्हणाली, "ती येथे बसून काय करणार आहे? त्यापेक्षा तू जाऊन वकिलांसाठी चहा बनव." आणि तसंही मृत्यूपत्राची गरज नव्हती, कारण सूरजच्या निधनानंतर सर्व काही माझंच आहे, असं त्या स्वार्थीपणे म्हणाल्या. पण त्या क्षणी गुप्ता म्हणाले, "माफ करा, मी चहा घेत नाही. तर मी येथे माझं काम करण्यासाठी आलो आहे आणि माझं फक्त सावनीकडे काम आहे." आता मात्र त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. सावनी वकिलांसमोरच्या सोफ्यावर जाऊन बसली आणि मिस्टर गुप्ता इच्छापत्र वाचायला सुरुवात करतात. तेव्हा सूरजच्या आईचा चेहरा पडतो आणि पुढे त्या मृत्यूपत्रानुसार सूरजने त्याचे सर्व कमावलेले पैसे व त्याने स्वकमाईतून घेतलेले राहतं घर त्याच्या पत्नीला सावनीला हस्तांतरित केलेलं होतं.
हे ऐकताच सासूला चक्कर येऊ लागली. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. या दरम्यान नूतन देखील त्याच वेळी पार्टी करून दारू पिऊन घरी परतलेली होती. हे मृत्यूपत्र ऐकताच ती सुद्धा भानावर आली आणि ती तिच्या आईकडे गेली आणि म्हणाली, आई हे सगळं काय आहे? की हिनेच काहीतरी योजना आखली आहे? ही आता येऊन या घरची मालकीण बनली? आता आपलं काय कसं होईल? बघ, म्हणून मी तुला आधीच सांगितलं होतं की तिला तेव्हाच घराबाहेर काढ, म्हणजे असं काही झालंच नसतं. तेव्हा आई रागाने म्हणाली की मी आज तिला घराबाहेर काढतच होते, पण मग हा वकील कुठून अचानक आला काही कळत नाही. त्यानंतर काही वेळाने काहीतरी विचार करून सूरजची आई म्हणाली, वकील साहेब, तुम्ही तुम्हाला हवी ती रक्कम घेऊ शकता, पण हे मृत्यूपत्र बदलून द्या. आता सावनीला हे सर्व काही समजत होतं की सासू नक्की काय करण्याचा प्रयत्न करत आहे, पण सूरज जिवंत असताना त्याने तिचे भविष्य सुरक्षित केलं होतं. त्या क्षणी नवऱ्याची आठवण येताच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि सूरजचा सावधपणा पाहून ती भारावून गेली. तेव्हा मिस्टर गुप्ता उभे राहिले आणि सूरजच्या आईला म्हणाले, तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे. मी अशा काही गोष्टी करत नाही आणि जर तुम्ही आजपासून सावनींना त्रास देण्याचा प्रयत्न केला तर पोलीस तुमच्यावर कारवाई करतील, हे सुद्धा लक्षात ठेवा. तेव्हा सावनी मॅडम, कृपया उद्या ऑफिसमध्ये या आणि सर्व औपचारिकता प्रोसेस पूर्ण करा. माझ्याकडे या घराचे कागदपत्र आहेत, त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा, असं म्हणत त्यांनी आपलं कार्ड सावनीला दिलं आणि तेथून निघून गेले. आता सावनीला तिचं हक्काचं घर मिळालं नाही तर तिची सासू तिला बेघर करण्याचा प्रयत्न करतच होती. आता सर्व परिस्थिती पाहता सूरजच्या आईचा बोलण्याचा स्वर बदलला आणि ती म्हणू लागली, अगं सूनबाई, तुला हे घर सोडण्याची काय गरज आहे? हे घर आपल्या सर्वांचं आहे आणि मी तर फक्त तुझी चेष्टा करत होते. तू त्याचं फार मनावर घेऊ नकोस. तेव्हा सावनी अचानक उभी राहिली आणि रागानेच म्हणाली, आई, तुम्ही काय करत होता हे मला नक्कीच माहिती आहे. तुम्ही खरंच मला घराबाहेर काढत होतात, तेही मी गरोदर असताना. हे तुम्हाला माहिती असतानाही आणि अशा वेळी, रात्रीच्या या वेळी मी या शहरात एकटी कुठे जाणार होते, याचा साधा विचारही तुम्ही कधी केला नाही. इतक्या स्वार्थी तुम्ही आहात आणि तुमची मुलगी बाहेर मजा करत राहते. तुम्ही तिला काहीच सांगत नाही की काही बोलत नाही. पण माझ्या छोट्या छोट्या चुकांसाठी आजपर्यंत तुम्ही मला त्रासच देत राहिला आहात. माझा सतत अपमान केला, म्हणूनच आता मला तुमच्यासोबत राहायचं नाही. आपण एकत्र राहू शकत नाही. सावनीचं असं बोलणं ऐकून सासू आश्चर्यचकित झाल्या आणि तिच्याकडे पाहू लागल्या. मग सावनी देखील निर्भीडपणे म्हणू लागली की हे घर माझ्या पतीने विकत घेतलं आहे, त्यामुळे हे घर आता माझं झालं आहे. त्यामुळे कृपया आता तुम्ही तुमच्या घरी जावं, अशी मी तुम्हाला हात जोडून विनंती करते. सासूबाई रागावल्या आणि सावनीवर हात उचलण्यासाठी पुढे गेल्या, पण नूतनने तिला थांबवलं. नूतनलाही समजत नव्हतं की तिने आता काय करावं आणि काय नाही. खरं तर तिने नेहमीच तिच्या भावाच्या जीवावर आरामदायी जीवन जगली होती, तेव्हा तिचं शिक्षणातही लक्ष नव्हतं आणि सूरजच्या आईने तिच्या अहंकारामुळे व स्वार्थीपणामुळे सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. म्हणूनच आता सावनी तिच्यासोबत अजिबात राहू इच्छित नव्हती. म्हणूनच त्यापुढील काही दिवसांतच त्या त्यांच्या गावी परतल्या. बंद घरी गेल्या. घराची अवस्था खूपच बेकार झालेली होती आणि गावात खूप कमी घरे देखील उरलेली होती. त्यामुळे गावात एकटं राहून काय करावं हे सूरजच्या आईला समजत नव्हतं. म्हणून तिने ते गावचं घर विकण्याचा निर्णय घेतला. तेथील काही लोकांशी याबाबत बोलली, पण कोणीही ते घर खरेदी करण्यास तयार नव्हतं. त्यामुळे नूतन व तिच्या आईसाठी तिथेच त्या घरात राहणं भाग पडलं. पण गावात रोजगाराचे कोणतेही विशेष साधन नव्हते, त्यामुळे आयुष्य कसे जगायचं हेच त्यांना समजत नव्हतं. ती तिच्या मुलीला सांगू लागली की आपण शहरात परत जाऊयात, तेथे तू काहीतरी नोकरी कर, म्हणजे आपल्याकडे 4 पैसे येतील. तेव्हा नूतन चिडूनच म्हणाली की मी जास्त शिकलेली नाही, मला कोण नोकरी देईल? त्यापेक्षा मी लग्न करेन आणि माझ्या सासरच्या घरी निघून जाईल. तुला काय करायचं आहे ते तुझं तू ठरव. हे ऐकून तिची आई आश्चर्याने म्हणाली, तुझ्याशी लग्न कोण करेल? मुलाचं कुटुंब तुला हुंड्याशिवाय स्वीकारतील का? नूतन म्हणाली, आई, तू माझी काळजी करू नकोस. मी श्रीमंत बापाच्या मुलाला प्रेमात अडकवलेलं आहे. मी त्याच्याशी लग्न करेन. तेव्हा तिने तिच्या मित्राला फोन करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने फोन उचलला नाही. त्यामुळे नूतनला काळजी वाटू लागली आणि 1-2 आठवड्यानंतर नूतनला उलट्या होऊ लागल्या. तेव्हा तिची आई सावध झाली. त्यांनाही थोडा नूतनवर संशय आलाच होता. जेव्हा त्यांच्या लक्षात आलं, तेव्हा नूतनला त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. नूतन मान खाली घालून उभी होती, कारण आता तिला पश्चातापाशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता. तर इकडे आईकडे असलेली बचतही हळूहळू संपत आली होती.
उदरनिर्वाहाचे साधन नव्हते. शिवाय तिला दिवसेंदिवस तिच्या मुलीची देखील काळजी वाटतच होती. तिचं भविष्य अंधारमय दिसत होतं आणि याच टेन्शनमध्ये एका रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि काही कळण्याच्या आधीच तिथेच त्या देवाघरी गेल्या. त्यानंतर नूतन पूर्णपणे एकटी पडली. आईचा आधारही नाहीसा झाला. तेव्हा मग तिने सावनीला फोन केला व मदत मागितली. सावनीने तिला आपल्याकडे बोलावलं. त्यानंतर 1-2 दिवसात नूतन तिच्या वहिनीकडे पोहोचली. तेव्हा तिने तिला मिठी मारली आणि खूप रडू लागली आणि म्हणाली, "वहिनी, मला माफ कर. आता माझ्याकडे या जगात तुमच्याशिवाय कोणी नाही. मला तुमच्यासोबत राहू द्या." तेव्हा सावनी विचार करू लागली की वेळ खरोखर खूप शक्तिशाली आहे. कारण जी नणंद एकेकाळी मला अनाथ म्हणायची, माझ्या आईवडिलांना दोष द्यायची, आज ती स्वतः अनाथ आहे. पण सावनीने मनाचा मोठेपणा दाखवत नूतनला माफ केलं. त्या दोघी आता एकत्र राहू लागतात. काही दिवस असेच निघून जातात. नूतनला एक दिवस अचानक पोटात दुखायला लागतं. तिच्या गरोदरपणात काही गुंत निर्माण झालेली होती. त्यामुळेच ती दवाखान्यात तिला पोहोचवण्यात येतं. डॉक्टरांनी ऑपरेशनद्वारे तिची प्रसूती केलेली असते आणि 8व्या महिन्यातच तिने एका मुलीला जन्म दिला होता. पण तिला तिच्या भविष्याची आता खूप काळजी वाटत होती. शिवाय आता जबाबदारीसुद्धा वाढली होती. तर तेथे तिची वहिनीला देखील 9वा महिना चालू होता. त्यामुळे तीही नाजूक अवस्थेत होती आणि तेव्हा नूतनने तिच्या वहिनीसाठी धावपळ केली, तिची काळजी घेतली आणि काही दिवसांनी सावनीने एका मुलाला जन्म दिला. आता त्या दोघीही एकमेकींची व आपल्या बाळांची काळजी घेत होत्या. वेळ हळूहळू पुढे जात होती. नूतन फारशी शिकलेली नव्हती. पण तिने आता ठरवलं होतं की तिला स्वतःसाठी उदरनिर्वाह करण्यासाठी कठोर परिश्रम हे घ्यावेच लागतील. आणि किती वेळ असं बसून राहणार आहे. शिवाय मुलीच्या भविष्याचा देखील विचार करायला हवा. असा विचार करून तिने एका जवळच्या मॉलमध्ये काम पाहिलं आणि काही दिवसांनी ती तिकडे नोकरीला देखील लागली. हळूहळू ती आता स्वतःचा आणि तिच्या मुलीचा खर्च उचलायला लागली होती. दरम्यान सावनीचा मुलगा व नूतनची मुलगी देखील हळूहळू मोठे होत होते आणि सावनीने सुद्धा घरातूनच क्लासेस घेण्याचे काम सुरू केले होते आणि हळूहळू दोघी नणंद वहिनी एकत्र त्यांचं आयुष्य जगत होत्या. आता दोघींच्याही आयुष्यात एकच ध्येय होतं, ते म्हणजे त्यांच्या मुलांना शिक्षित करणं, त्यांना चांगले संस्कार देणं आणि त्यांना सक्षम बनवणं. चांगली वेळ असो किंवा वाईट वेळ, प्रत्येकानेच कुटुंबातील व्यक्तींशी नेहमीच चांगलं वागलं पाहिजे. जर आपण आपल्या चांगल्या काळात आपल्या कुटुंबातील सदस्यांशी वाईट वागलो, तर वाईट काळात कोणीही आपल्याला साथ देत नाही, मदत करत नाही, हे नेहमी लक्षात ठेवावं. आता इथे सावनी मोठ्या मनाची होती, म्हणून तिने तिच्या नंदेला माफ केलं आणि तिच्या वाईट काळात तिला साथ दिली. पण असे बरेच लोक असतात, जे अशावेळी कोणालाही माफ करू शकत नाहीत. कारण त्या व्यक्तींकडून खूप दुःख मिळालेलं असतं. त्यामुळे इतकं सहज कोणी माफ करू शकत नाही आणि मग वाईट काळामध्ये अडकलेली व्यक्ती आणखीन असहाय्य होते व पुढे परिस्थितीपुढे हार देखील स्वीकारते. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.